हाय, तर आज आपण बनवणार आहोत मेथीचे पराठे. आणि मेथीचे पराठे बनवण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे तीळ, जिरं, धन पावडर, लाल मिर्च पावडर, लसूण आणि कोथिंबीर. त्यानंतर आपल्याला मेथी जी आहे धुवून घेतल्यानंतर आपल्याला हे कट करून घ्यायचे आहे बारीकशी. त्यानंतर इथे मी डाळीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ असं 3 प्रकारचे पीठ इथं मी घेतलेलं आहे. तुम्हाला मेथी जी आहे एकदम बारीक कट करून घ्यायची आहे, कारण आपल्याला ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायच्यात. ह्यात आता मी लसूण देखील आपल्याला ह्यातच घालायचं आहे आणि जिरे. त्यानंतर आपलं जर तीळ घेतलं होतं आपण ते तीळ देखील आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे. धने पावडर ह्यामध्ये घालायचं आहे. कोथिंबीर पण ह्यामध्ये घालायची आहे आणि लाल मिर्च पावडर देखील आपल्याला ह्यामध्ये घालायची आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला ह्यामध्ये घालायच्या आहेत. आणि चवीनुसार मीठ देखील आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे. त्यानंतर आपण ह्यावरती तेल घालायचं आहे. हळद एक अर्धा चम्मच आपल्याला इथं घ्यायची आहे. ह्या सगळ्या गोष्टी मिक्स करायच्या आहेत. आपल्याला ह्यामध्ये पाणी जराही ॲड करायचं नाही आहे. विदाऊट पाणीचं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिक्स करून घ्यायच्या आहेत. पाणी अजिबात ह्यामध्ये घालायचं नाही आहे, कारण जी मेथी असते मेथीमुळे ते पाणी सुटतं त्याला. आणि आपल्याला ते विदाऊट पाणीचं सगळ्या गोष्टी एकदम चांगल्या मिक्स करून जसं आपण पीठ मळतो त्याप्रमाणे पीठ मळून आपण चपाती जसं करतो तसंच आपल्याला हा पराठा देखील करायचा. म्हणजे चपाती करताना आपण कसं पूर्ण लाटून तेल वगैरे लावतो तसंच आपल्याला ते तेल वगैरे लावून लाटून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला परोठा बनवून घ्यायचा आहे. तर आपला हा मेथीचा पराठा तयार झालेला आहे. आणि आता आपल्याला हे चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे. म्हणजे चपाती जशी आपण करतो ना सेम तसंच आपल्याला हे करायचं आहे आणि सेम तसंच आपल्याला हे भाजून देखील घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपला मेथीचा जो पराठा आहे तो बनवून रेडी झाला आहे.